त्रिपुराचे ज्येष्ठ नेते जिष्णुदेव वर्मा यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली. मुंबईतील राजभवनात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकत्याच केलेल्या राज्यपाल नियुक्त्यांच्या फेरबदलात वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली आहे. त्रिपुराच्या राजघराण्यातील असलेले जिष्णुदेव वर्मा यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव असून त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिलंय. सोमवारी त्यांचे मुंबईत आगमन झाले तेव्हा राज्य सरकारतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ईशान्य भारतातील एका अनुभवी नेतृत्वाची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने राजकीय वर्तुळातून त्यांचं स्वागत होते. त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र आणि ईशान्येकडील राज्यांचे संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पश्चिम आशियातील युद्धामुळे व्यावसायिक LPG सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झाला असून याचा मोठा फटका मुंबईसह पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह मोठ्या शहरांमध्ये हॉटेल उद्योगाला बसलाय. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने इशारा दिलाय की जर येत्या 2 दिवसात पुरवठा सुरळीत झाला नाही तर मुंबईतील सुमारे 50% उपाहारगृहे तात्पुरती बंद करावी लागतील. पेट्रोलियम मंत्रालयाच्या 5 मार्चच्या अधिसूचनेनंतर वितरकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने हा तुटवडा जाणवतोय. विशेषतः लहान आणि मध्यम आकाराच्या हॉटेल्सकडे मर्यादित साठा असल्याने त्यांच्यासमोर मोठं संकट उभं ठाकलंय. भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी हाय इंटेन्सिटी गॅसची गरज असल्याने इलेक्ट्रिक पर्यायांचा वापर करणं सध्या शक्य नाही. या संकटामुळे खाद्यसेवा क्षेत्रावर मोठी टांगती तलवार निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळात आपल्या पहिल्याच भाषणात महिला कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्याच्या महिला कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकारच्या धर्तीवर 180 दिवसांची प्रसूती रजा मिळेल. विशेष म्हणजे गरज भासल्यास कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर न करता 1 वर्षापर्यंत अर्धवेतन रजा घेण्याची मुभाही देण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महिलांना मातृत्व आणि नोकरी यांचा समतोल राखणं अधिक सोपं होणार आहे. महिला सुरक्षेबाबत बोलताना सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं की भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीनंतर शक्ती कायद्यात आवश्यक सुधारणा करून राज्यात लवकरच नवा कडक कायदा आणला जाईल. यासाठी मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. यासोबतच मुंबईतील महिलांसाठी कम अर्ली गो अर्ली सवलत, घरगुती महिलांना मदत आणि महिला आयोगातील रिक्त जागा भरण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार 4थे महिला धोरण प्रभावीपणे राबवत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. सोशल मीडियावरील आपल्या विनोदी व्हिडिओंनी प्रेक्षकांना हसवणारा लोकप्रिय रील स्टार अरुण तुपे याचं मंगळवारी सकाळी अकाली निधन झालं. शहरातील बालाजीनगर येथील राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळून आला. अरुणला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलंय. अवघ्या 22 तासांपूर्वी अरुणने इंस्टाग्रामवर आपला शेवटचा रील शेअर केला होता, ज्यावर तो चाहत्यांच्या कमेंट्सला उत्तरही देत होता. अत्यंत हसऱ्या आणि मनमिळावू स्वभावाच्या अरुणच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या मोठ्या मित्रपरिवारासह चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले असून सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली वाहिली जाते. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या LPG तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्यासोबत झालेल्या या चर्चेत देशातील गॅस पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.
हार्मझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे भारताच्या LPG आयातीवर मोठा परिणाम झाला असून एकूण गरजेच्या 62% आयात याच मार्गाने होते. पंतप्रधानांनी घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश दिले असून साठेबाजी रोखण्यासाठी रिफिल बुकिंगचे अंतर 25 दिवसांपर्यंत वाढवले. घरगुती वापराला प्राधान्य दिल्याने व्यावसायिक क्षेत्राला काहीसा फटका बसत असला तरी रिफायनरीमधील उत्पादन वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सरकार सध्या आयातीसाठी पर्यायी मार्गाचा शोध घेत असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनी मंगळवारी इराणवर आजवरचे सर्वात भीषण हवाई हल्ले करण्याची घोषणा केली आहे. पेंटागॉनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय की अमेरिकन सैन्य इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य करत असून ही मोहीम अत्यंत अचूक आणि आक्रमक असेल. इराण सध्या जागतिक स्तरावर एकटा पडला असून त्याची लष्करी ताकद कमकुवत झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे अबुधाबीतील रुवाईस तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. हेक्सेथ यांनी इराणवर नागरी वस्त्यांचा वापर करून क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप केला. अमेरिकेने आता आपली पूर्ण ताकद इराण विरोधात उतरवली असून ही कारवाई जुन्या युद्धांसारखी दीर्घकाळ न चालता निर्णायक असेल असे संकेत दिले आहेत. या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. बांगलादेशातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारताने मंगळवारी सीमेपलीकडील पाईपलाईनद्वारे 5,000 टन डिझेलचा पुरवठा केला. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मोहम्मद रेझानुर रहमान यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की उभय देशांमधील करारानुसार भारत दरवर्षी 1,80,000 टन डिझेलचा पुरवठा करणार असून ही खेप त्याच कराराचा एक भाग आहे. डिझेलचा हा साठा पर्वतीपूर सीमेवरून बांगलादेशात दाखल झाला. दरम्यान बांगलादेशात इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांविरुद्ध सरकारने कडक पावले उचललीत. ढाका येथील विविध पेट्रोल पंपावर आणि फिलिंग स्टेशनवर माध्यमातून छापे टाकण्यात येत आहेत. काही व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीर साठेबाजी आणि इंधनाची तस्करी होत असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. भारताकडून होणाऱ्या या नियमित पुरवठ्यामुळे बांगलादेशातील ऊर्जा संकट काही प्रमाणात सुसह्य होण्यास मदत होणार आहे. देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुवाहाटी दौऱ्यादरम्यान 9,32,00,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 19,000 कोटी रुपये हस्तांतरित करतील. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 21वा हप्ता वितरित करण्यात आला होता. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लीन लेशराम यांनी मंगळवारी एका गोंडस कन्यारत्नाचं स्वागत केलं. विशेष म्हणजे ज्या दिवशी रणदीपच्या मुलीचा जन्म झाला त्याच दिवशी त्याचे वडील रणबीर हुड्डा यांचाही वाढदिवस असल्याने हुड्डा कुटुंबामध्ये आनंदाचे दुप्पट वातावरण आहे. 29 नोव्हेंबर 2025 रोजी लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी या दाम्पत्याने आई बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. रणदीपने इंस्टाग्राम वर आपल्या वडिलांचा आणि नवजात मुलीचा एक हृदयस्पर्शी फोटो शेअर करत ही माहिती दिली. लीन, मला बाबा बनवल्याबद्दल आणि या चिमुकल्या परीला जगात आणल्याबद्दल तुझे आभार अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. रणदीप आणि लीन यांची भेट नसीरुद्दीन शाह यांच्या मोटली थिएटर ग्रुपमध्ये झाली होती. 2013 मध्ये मणिपुरी परंपरेनुसार विवाह बंधनात अडकलेल्या या जोडीवर सध्या सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. T20 विश्वचषक 2026 मध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघासाठी BCCIने आपला खजिना खुला केलाय. BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवडकर्त्यांसाठी 131 कोटी रुपयांच्या भव्य रोख पुरस्काराची घोषणा केली. अहमदाबादमध्ये जेतेपद राखून सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचा पराक्रम भारताने
केला. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत बोर्डाने ही मोठी रक्कम जाहीर केली. भारतीय संघाने विश्वचषक रिटेन करून इतिहास रचला असून या यशाचा आम्हाला अभिमान आहे, असे सैकिया यांनी नमूद केले.